नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि लाडक्या बहिणीच्या खात्यावर आता पैसे कधी जमा होणार आहे ते याची तारीख सुद्धा ठरली आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही महत्त्वाचे व्हिडिओ आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला माहित आहे की 23 नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागला आणि या निकालामध्ये महायुतीला प्रचंड असा विजय मिळालेला आहे आणि या विजयामध्ये लाडक्या बहिणीचा सगळ्यात मोठा हात असल्याचं अनेक जाणकार मानतात. कारण महायुतीने विधानसभेपूर्वी जी काही लाडकी बहीण योजना आणलेली होती त्या योजनेनुसार अगदी जुलैपासून दर महिन्याला लाडक्या बहिणीच्या खात्यावर 1500 रुपये जमा करण्यात आले. यानुसार अगदी 5 महिन्याचे जवळपास 7,500 रुपये लाखो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाले. त्यामुळे लाडक्या बहिणीचा विजय महायुतीला संपादन करता आलेला आहे आणि त्याचाच परिणाम असा झाला की महायुतीला परत 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड असं बहुमत मिळालेलं आहे. आणि लाडक्या बहिणींनो, आपल्याला माहिती आहे की महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये जो काही जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता, तर या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं, जर आमची सत्ता पुन्हा आली तर आम्ही 1500 ऐवजी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असं म्हटलेलं होतं आणि जवळपास सगळ्याच लाडक्या बहिणींना हे माहिती होतं. तर हे 2100 रुपये अर्थात डिसेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं होतं. आता आजपासून डिसेंबर सुरू झालेला आहे, मात्र अजूनपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी काळजी करत आहेत, चिंतेत आहे की आम्हाला आमचे हे पैसे कधी मिळणार आहे. त्याचबरोबर अशा लाडक्या बहिणी आहे की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नाही. तर लाडक्या बहिणींनो, आपले हे पैसे नेमके कधी मिळणार आहे तर याची अधिकृत तारीख आपण समोर सांगणार आहे. त्याच्या अगोदर आपण जर अजूनपर्यंत या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करा. आपण व्हिडिओ बघण्याच्या नादामध्ये लाईक करायला विसरून जाता, त्यामुळे पटापट लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्याला आता दिसून येईल की नेमकं आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे. की अनेक लाडक्या बहिणी कॉमेंट्स करून विचारत आहे की आमच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार. तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला दिसून येईल सोशल मीडियामध्ये रोजच. तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला माहित आहे की सोशल मीडियावर रोजच वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जातात. आज सकाळी 10 वाजता पैसे मिळणार, उद्या सकाळी 7 वाजता पैसे मिळणार, उद्या संध्याकाळी 10 वाजता पैसे मिळणार. तर असे कोणते वेळ मी सांगणार नाही या ठिकाणी. जी काही अधिकृत माहिती विश्वसनीय सूत्राकडून आलेली आहे तर तीच माहिती मी आपल्यासाठी शेअर करणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला माहित आहे की 5 डिसेंबरला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरणार आहे आणि 5 तारखेला मुख्यमंत्र्याचा शपथविधी होणार आहे. त्यानंतर 5 तारखेनंतर मुख्यमंत्र्याचा शपथविधी आहे, म्हणजे महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे आणि हा मुख्यमंत्री मिळाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवसापासून मंत्रिमंडळाची निर्मिती होणार आहे. आता हे मंत्रिमंडळ निर्माण झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या निर्मितीसाठी साधारणतः 2 ते 3 दिवस लागू शकतात, म्हणजे 5 ते 8 डिसेंबर पर्यंत मंत्रिमंडळ सुद्धा या ठिकाणी गठीत होणार आहे. त्यामुळे 5 तारखेपासून ते 8 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्राला मुख्यमंत्री सुद्धा मिळालेला असेल, त्याबरोबर मंत्रिमंडळ सुद्धा मिळालेलं असेल. आणि लाडक्या बहिणींनो, 8 तारखेनंतर मात्र आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहे तर ते 1500हून नेमके 2100 करण्यासंदर्भात मंत्रिमंडळाचा निर्णय होणार आहे. तर तो निर्णय केव्हा होऊ शकतो की 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान.
बघा या ठिकाणी मी तारीख सांगत आहे या ठिकाणी की 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही निधी आहे, जो याच्या अगोदर 1500 रुपये मिळत होता, तो आता 2100 रुपये मिळणार आहे. तर या संदर्भातील जो काही जी-आर आहे, तर तो जी-आर प्रसिद्ध होणार आहे आणि त्या जी-आर नुसार लाडक्या बहिणींना इथून पुढे डिसेंबर पासून 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता आपल्याला तारीख निश्चित झालेली दिसून येईल की साधारणतः 8 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान तर या संदर्भातला जी-आर येणार आहे आणि जसा जी-आर पब्लिश होईल तसेच लाडक्या बहिणीच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहे तर ते पैसे मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो नेमके पैसे किती मिळणार आहे? तर ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नव्हता, तर त्या लाडक्या बहिणींना 5 महिन्याचे म्हणजे जवळपास 7,500 रुपये प्लस डिसेंबरचा जो 2100 रुपयाचा हप्ता आहे तो म्हणजे 7 अन् 2 9 9,600 रुपये मिळणार आहे की ज्या लाडक्या बहिणींना आजपर्यंत या योजनेचे पैसे मिळालेले नव्हते. त्याचबरोबर अशाही लाडक्या बहिणी आहे की ज्यांना 7,500 रुपये मिळालेले आहे, तर त्या लाडक्या बहिणींना फक्त आता डिसेंबरचा जो 2100 रुपयाचा हप्ता आहे, तर तो 2100 रुपयाचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता चिंता करू नका. आता फक्त 5 डिसेंबरची वाट बघायची आहे की 5 डिसेंबरला या महाराष्ट्रामध्ये नवीन मुख्यमंत्री येणार आहे. नवीन मुख्यमंत्र्याची नियुक्ती होणार आहे आणि तिथून पुढे मात्र महाराष्ट्र राज्याची घडी व्यवस्थित चालणार आहे आणि मंत्रिमंडळाची जी काही पहिली बैठक होणार आहे, तर या पहिल्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भातला निर्णय होणार आहे आणि त्यानुसार लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे. तर अशा प्रकारची महत्वाची आणि आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली होती. त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता चिंता करू नका, काळजी करू नका. आपल्याला या योजनेचे पैसे मिळणारच आहेत. तर लाडक्या बहिणींनो अजूनपर्यंत जर आपण चॅनलला लाईक केलेलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.